आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालंय, पण स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागामध्ये येणाऱ्या 50% रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचं निदर्शनास आलं आहे. चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावरती ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातोय. तासनतास संगणक व मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठदुखीच्या स्नायूंवरती ताण येतोय. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणे, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा तर काही प्रमाणामध्ये पकड कमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कमरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशी लक्षणं आढळत आहेत. या तक्रारींवरती रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जात आहेत. विभागामध्ये दररोज साधारणतः 50 रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक, चुंबकीय विद्युत, ध्वनिलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार इथे दिले जात आहेत. त्यामुळे वेदना कमी होत आहेत आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातोय. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते. एकंदरीत सध्या जे आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला जे सुसज्ज चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स पण मिळतोय. ते एक निदर्शनास एक गोष्ट इकडे आली की जे 50% रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मानेचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत. मेनली आम्ही विचारलं, त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यावर जेव्हा स्टडी केला तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काज काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोक जास्त आहेत. त्यामुळे आम्ही ते बघितलं. ते एकंदरीत जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे, सिटिंग तुमचे पोश्चर्स आहे, तुम्ही मोबाईल वापरता, दिवसभर कॉम्प्युटरवर बसलेले असतात काम करताना, ते पोश्चर आहे तेव्हा ते सपोर्ट जो असतो मणक्याला तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअसली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत जातात एका पोझिशनमध्ये, त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कणा आहे, जो पाठीचा कणा बोलूया किंवा ते स्पाईन बोलू त्याला, ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात. हे थोडे डिस्लोकेशन होणं, डिस्बल्ज होणं हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो. त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर, बसण्याची तुमची पद्धत, चालण्याची पद्धत, बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे. परंतु आपण कामाच्या दगदगीत, तिकडे तिथे पडण्याच्या दगदगीत ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. तरी आम्ही ते एक सेशन घेतो लोकांना की बसल्याला कसं पाहिजे, ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे, चेअर कशी असायला पाहिजे, स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसवून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासनतास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो. तर या सगळ्या सवयी सोडून यांना ते वेगवेगळे लॅपटॉपला स्टँड येतात, कॉम्प्युटर डेस्कटॉप जो कॉम्प्युटर आहे तो जर वापरला, ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण काम केलं तर नक्कीच ह्या गोष्टी कमी करू शकू. मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागले आहेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. पायाला आग होणं, पायाच्या स्नायून दुखणे, हे सगळेचा उगम जो आहे तो मणक्यातनं जाणारे जे मज्जातंतू त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो. ही जर सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण अशा आजारापासून दूर राहू. धन्यवाद.